गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। विचारसागर रहस्य तरंग 6वा हेडिंग 37 आत्मा आनंद रूप आहे। पाठ क्रमांक 19। शिष्यापासून घ्यायचं का? सुरुवात तसाच आत्मा आनंद रूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे। मी अगोदर विचारलं होतं म्हणजे तेच नाही तेच काय येड्यावर आपण रेकॉर्ड करतोय। हेडिंग हेच आहे, मग इथपर्यंत झालं ना। हे काय शिष्य महाराज विषयात आनंद नाही ते समजले नाही। शिष्य विचारतो शिष्य म्हणतो महाराज विषयात आनंद नाही हे समजलं, परंतु आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे आवश्यक आहे। विषयात आनंद नाही, आत्मानंदच आहे, पण तो आत्मानंद भोगण्याकरता विषय तर पाहिजेत। विषय संपादन करणं तर गरजेचं आहे। वर सांगितलेल्या समाधानावरून असं सिद्ध होतं की केवळ विषय भोगात निमग्न असलेल्या पुरुषांनी आत्मानंद भोगण्याकरताच आम्ही विषय संपादन करतो असं म्हणण्यास काय हरकत आहे? कारण विषयाकार झालेल्या ज्ञानरूप वृत्तीतच आत्मानंदाचं भान होतं। विषयाकार झालेल्या ज्ञानरूप वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं। लक्षात नाही आलं? वृत्ती गेली आणि विषयाचा आकार तिने धारण केला, विषयाकार झाली। मग त्या वृत्तीमध्ये जी वृत्ती विषयाकार झालेली आहे त्या वृत्तीतच आत्मानंदाचं भान होतं। श्रीगुरु म्हणतात, बाबा रे, वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो। याकरता आता उत्तम सिद्धांत सांगतो। आम्ही सांगितलं होतं विषयात आत्मानंद येतो, त्याच्यात हा दोष आला। मग आता ऐक, आता सिद्धांत सांगतो तो असा, इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती अंतर्मुखच असते। तो विषय प्राप्त झाला, दुसरा अजून व्हायचा आहे, त्यावेळेस वृत्ती अंतर्मुख असते। कळलं नाही? अंतर्मुख त्या विषयाशी तद्रूप असते ती। आता विषय मिळाला ना इच्छेप्रमाणे, मग ती अंतर्मुख होते, म्हणजे ते विषय रूप होते, ती वृत्ती तद्रूप होते। आणि म्हणजे अजून बाहेर गेली नाही ती आता पुन्हा। मग विषयाकार अंत बहिर्मुख राहत नाही, ती विषयाकार बहिर्मुख राहत नाही आता काय, आणि विषयाकारही राहत नाही म्हणतात। त्या अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान, त्या अंतर्मुख झालेली जी वृत्ती, विषय मिळाल्यानंतर आता माणसं म्हणतात सगळं झालं, निरामय झालो आम्ही, आता अंतर्मुख झाले, आता काही धाव राहिली नाही। मग अशा वृत्तीमध्ये
आत्मानंदाचं भान होतं. कळलं का? त्या अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीला इच्छेचा अभाव कारण आहे. आता धावत का नाही, पुन्हा काय नाही गेलं बाहेर, त्याला कारण आहे इच्छाच नाही राहिली. आता इच्छेचा अभाव झाला म्हणून ती अंतर्मुखच राहिली. कळलं? पोरी पाहायचं काम कुठपर्यंत? लग्न जमेपर्यंत. लग्न जमलं की पुन्हा धावता का बघायला? नाही, आता काम संपलं. लक्षात आलं का? आता इच्छा राहिली का बघायची? नाही. जसा एकांत स्थानामध्ये बसलेल्या उदासीन पुरुषास, एकांत स्थानात बसलेला उदासीन पुरुष, उदासीन म्हणजे तादात्म्य नाही कशाचं, तो बहिर्मुख ज्ञानवृत्ती काहीच, त्या पुरुषाला बहिर्मुख ज्ञानवृत्ती, बहिरूप ज्ञानरूप वृत्ती काहीच नसते. बहिर्मुख ज्ञानरूप वृत्ती, आता काही कशाची इच्छाच नाही त्याला राहिली, त्यामुळे त्याची बाहेर वृत्ती जातही नाही आणि बाहेरच्या विषयाच्या ज्ञानरूप होतही नाही. लक्षात आलं? आणि त्यावेळी इच्छादी वृत्तीचा अभाव असतो, त्यावेळी इच्छाच नाही ना राहिली. काय त्यावेळेस काय तेवढ्या पुरतं का होईना, पण इच्छेचा अभाव आहे झालाय. अशा वेळी अंतर्मुख वृत्तीच आत्मानंदाचं ग्रहण करते. अंतर्मुख झालेली जी वृत्ती इच्छा रहित, तीच आत्मानंदाचं ग्रहण करते. लक्षात आलं का? वृत्ती नसते असा कोणताही काल नाही, वृत्ती असतेच. लक्षात आलं का? मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. आता वृत्ती राहिली नाही. काय प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. मनोवृत्ती आता बाहेर धावत रामरूप झाली, अंतर्मुख झाली आता ती. कळलं का? आणि असं आहे, इच्छाधिकांचा अभाव होतो म्हणून पदार्थ ज्ञानानंतर अंतर्मुख वृत्ती मांडलीच पाहिजे. इच्छा झाली, पदार्थ कळाला, आता अंतर्मुख वृत्ती मांडलीच पाहिजे. आता इच्छाही राहिली नाही, आता तेवढ्या पुरती का होईना, आणि विषयाचं ज्ञानही झालं, जो विषय पाहिजे होता त्याचं ज्ञानही झालं. मग त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचं ग्रहण आणि विषयाचं ज्ञान अत्यंत अव्यवहित आहे. कळलं का? त्याला अंतरच नाही अजिबात. त्या अंतर्मुख वृत्तीने, ती अंतर्मुख झालेली वृत्ती, आता इच्छा नाही आहे सध्या तरी, काय मग त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचं ग्रहण आणि विषयाचं ज्ञान, ती जी अंतर्मुख वृत्ती झाली की आता सध्या तर निर्विषय आहे ती, मग त्या वृत्तीनं आत्मानंदाचं ग्रहण आणि विषयाचं ज्ञान हे दोन्ही अत्यंत अंतराय रहित आहेत, जवळ एकदम. विषयाचं ज्ञान आणि आत्मानंदाचं ग्रहण. म्हणून पुरुषाला अशी भ्रांती होते की मी, म्हणून पुरुषाला असा भ्रम होतो की मी विषयाच्या ठिकाणीच आनंदाचा अनुभव घेतो. आनंद विषयाचा नाहीच, आत्मानंदाचा अनुभव घेतो तो. पण त्याला वाटतं मी रक्त त्याच निघतं, त्याला वाटतं हाडकाच निघते.
अर्थातच विषय ज्ञानाकार वृत्तीनं विषय उपहित चैतन्य आनंदाचं भान घडतं असं म्हणावं. विषय ज्ञानाकार वृत्तीने विषय मिळाला, विषयाचं ज्ञान झालं, ज्ञानाकार वृत्ती झाली, पण त्या वृत्तीने विषय उपहित चैतन्य आनंदाचं भान घडतं असं म्हणावं. विषय उपहित चैतन्य, विषय लागली उपाधी ज्याला तेवढं चैतन्य, त्या चैतन्य आनंदाचं भान घडतं असं जर म्हटलं तर त्याविषयी अशी अडचण येते की मार्गातील वृक्षाच्या ज्ञानाकार जी ज्ञानरूप वृत्ती सात्विक आहे, मग त्या वृत्तीनेही वृक्ष उपहित चैतन्य रूप स्वरूप आनंदाचं भान घडलं पाहिजे. म्हणजे झाड रूप आहेत की नाही. अडचण काय आहे किंवा आपण काय म्हटलो, विषय ज्ञानाकार वृत्तीने विषय मिळाला, विषयाचं ज्ञान झालं, ज्ञानाकार वृत्ती झाली, आणि मग विषय उपहित चैतन्य आनंदाचं म्हणजे विषयाने जेवढा भाग तो व्यापलाय चैतन्याचा, तेवढ्या चैतन्य आनंदाचं भान घडतं. त्या चैतन्याच्या आनंदाचं भान घडतं असं जर म्हटलं तर त्याबद्दल अडचण निर्माण होते. काय अडचण निर्माण होते? मग आता रस्त्यामध्ये आपण जेव्हा विषय प्राप्त करून घेतो, विषय मिळाला, मग रस्त्यात झाडं वगैरे आहेत, अनेक प्रकारे असतात, काही काही असतात रस्त्यामध्ये. मग त्या आकाराची वृत्ती झाली, ज्ञानरूप वृत्ती काय मार्गातील वृक्षाच्या ज्ञानाकार वृत्ती झाली. झाडे पाहतो की नाही आपण, मग झाडात ज्ञान झाले की नाही, मग ज्ञानाकार वृत्ती झाली की नाही, ती वृत्ती सात्विक आहे, ती वृत्ती. आणि मग त्या सात्विक वृत्तीनेही वृक्ष उपहित, वृक्षाने जेवढा चैतन्याचा भाग व्यापला व्यापक, त्या चैतन्य रूप स्वरूप आनंदाचं भान घडलं पाहिजे. मग तुम्ही काही डोळे झाकून जाता काही विषयाकडे, मग झाडे डोळे दिसता का नाही, मग ते वृक्ष उपहित चैतन्य आनंदाचं भानही घडलं पाहिजे. इतकंच नव्हे, लक्षात येतं नाही तर नाव किचकट आहे थोडा विषय. म्हणजे आपण जे विषयाच्या पदार्थाचं ज्ञान झालं तरी डोळे दुसरं पण दिसतात ना, दिसतं. हा, इतकंच नव्हे तर सर्व तृणप्राशानादी मग दगड दिसतात, गवत दिसतं, झाड दिसतात. त्या पदार्थाच्या ज्ञानाने त्या पदार्थ उपहित चैतन्याचं भान झालं पाहिजे. तसं तर अनुभव नाही. म्हणून अनात्म पदार्थाच्या ज्ञानरूप बहिर्मुख वृत्तीने, अनात्म हे बाकी सगळे पदार्थ अनात्म आहेत आत्मासोबत, मग त्या पदार्थाच्या ज्ञानरूप बहिर्मुख वृत्तीने, पदार्थ बाहेर आहेत का आत आहेत? आत आहेत, बाहेर आहेत. मग त्या बाहेरच्या बहिर्मुख वृत्तीने, मग वृत्ती बाहेर आत आहे का बाहेर आहे? बाहेर आहे. बहिर्मुख वृत्तीने पदार्थ उपहित चैतन्य आनंदाचं ग्रहण होत नाही. तिथे आपण वस्तू पाहतो, मग त्या उपहित चैतन्य आनंदाचं भान कुठे होतं? नाही होत. काय तर फक्त इच्छित विषय प्राप्तीनं, ज्या विषयाची आपण इच्छा करतो त्या विषय प्राप्तीने अंतर्मुख झालेल्या वृत्तीच्या ठिकाणी आत्मानंदाचं भान होतं. बरं का, भान होतं असंच म्हटलं पाहिजे, बाकीच्याच नाही. बाकी जरी आपण पाहिलं इच्छा फक्त ते ठराविक पदार्थाची म्हणून आपल्याला हे होतं. बाकीचा कुठे विचार करतो आपण? इच्छाच नाही. हा, एकच. मग जर आत्मा आनंद रूप नसेल तर विषय प्राप्तीने आनंदाचं भान होणार नाही. विषयात तर आनंद नाही, आणि आत्मा जर आनंद रूप नसेल तर विषय प्राप्तीनं भान होईल का? आनंदाच नाही होणार.
व होतही नाही. काय अशी कल्पना करा की कोणाचा प्रिय पुत्र किंवा अन्य कोणी प्रिय मरण पावल्यामुळे अत्यंत दुःख होत. त्यावेळी दुसरे पुष्कळ अनुकूल पदार्थ प्राप्त असतात, परंतु त्यापासून सुख होत नाही. ते आता दुःखी झाले असं म्हणतात. त्यावेळी दुसरे पुष्कळ अनुकूल पदार्थ प्राप्त असतात, पण त्यापासून सुख होत नाही. यावरून आत्माच आनंद रूप आहे असं सिद्ध होत. पदार्थात विषयात आनंद नाही. आत्मसंबंधी ज्या वस्तू असतात त्यांच्या ठिकाणी प्रेम होत. अत्यंत सन्निहित म्हणजे अत्यंत जवळ वस्तू त्या ठिकाणी अधिक प्रेम होत. अत्यंत जवळ असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी जास्त प्रेम असतं. या रीतीने आत्मसंबंधी दूरदूरच्या पदार्थापेक्षा, आत्मसंबंधी जे दूरदूरचे पदार्थ आहेत त्यापेक्षा जवळच्या जवळच्या वस्तूच्या ठिकाणी अधिक प्रेम असते, दूरदूरच्या पेक्षा. असं पहा की पुत्राद्वारा पुत्र मित्राच्या ठिकाणी प्रेम असतं की नाही, मुलाच्या मित्राच्या ठिकाणी असतं प्रेम. पण ते प्रेम पुत्रापेक्षा पुत्राच्या ठिकाणी पेक्षा पुत्राच्या ठिकाणी हा पुत्र मित्रापेक्षा पुत्राच्या ठिकाणी अधिक असतं. आणि त्यापेक्षा आपल्या स्थूल शरीराच्या ठिकाणी जास्त, आणि स्थूल शरीरापेक्षा सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी अधिक प्रेम असतं. पुत्र मित्राची दूरच्या पदार्थापेक्षा सूक्ष्म शरीर अत्यंत जवळ आहे, कारण त्यात आत्म्याचा आभास आहे अंतःकरणामध्ये, अन्य ठिकाणी नाही. म्हणून आभासाद्वारा आत्म्याचा सूक्ष्म शरीराशी संबंध आहे. आभासाद्वारा आत्म्याचा सूक्ष्म शरीराशी संबंध आहे. कळलं की नाही? कारण आत्म्याचा आभास आहे तो, म्हणून संबंध आहे. अन्य ठिकाणी नाही. कळलं का? म्हणून आभासद्वारा आत्म्याचा सूक्ष्म शरीराशी संबंध आहे. त्या सूक्ष्म शरीराशी स्थूल शरीराचा संबंध आहे. आहे की नाही? काय म्हटलं? सूक्ष्म शरीराशी स्थूल शरीराचा संबंध आहे. आहे की नाही? स्थूल शरीरद्वारा पुत्राशी संबंध आहे, आणि पुत्रद्वारा पुत्र मित्राशी संबंध आहे. या रीतीने आत्मसंबंधी पदार्थाच्या ठिकाणी प्रेम असतं. त्यात जसा जसा आत्म्याशी जवळचा संबंध असेल तसे तसे त्या पदार्थावर अधिक प्रेम असतं. लक्षात येते का? यावरून ज्या आत्मसंबंधाने पदार्थाच्या ठिकाणी प्रेम होतं त्या आत्म्याच्या ठिकाणीच मुख्य प्रेम असतं. पदार्थावर प्रेम आत्मसंबंधाने आहे. घर दार बायका पोरं पदार्थ वस्तू यांच्यावर प्रेम कोणामुळे? आत्म्यामुळे आहे. मग खरं आत्म्याच्या ठिकाणी प्रेम मुख्य आहे. ते प्रेम, ती प्रीती आनंदाविषयी आणि दुःखाभावाविषयी होत. ते जे प्रेम आहे ते आनंदाबद्दलही होतं आणि दुःखाच्या अभावाबद्दलही होतं. अन्य विषयी होत नाही. कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते ती आनंद आणि दुःखाभाव याकरताच होते. प्रेमाने आनंद होतो आणि दुःखाचा अभाव होतो. तो आनंद आणि दुःखाभाव आत्मस्वरूपाहून अन्य ठिकाणी नाही. तो आनंद असो आणि दुःखाचा अभाव असो, तो कुठे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच आहे. लक्षात आलं का? अन्य ठिकाणी नाही. अशा रीतीने सर्वांच्या प्रेमाचा विषय जो आत्मा
तोच आनंद रूप आहे. म्हणून आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. आत्म्यामुळे सर्व प्रिय आहे. सर्व करता सर्व प्रिय नाही. तुमच्या करता मी नाही, माझ्या करता तुम्ही आहात. बायका पोरं करता हा नाही, बायका पोरं याच्या करता आहे. त्यांच्यावर तुमच्यावर फार प्रेम आहे. हा खोटं येते. त्यांच्या आपल्याकरताच असतं प्रेम, आपल्यावर प्रेम आहे, त्यांच्यावर नाही. मग त्यांच्यावर जे प्रेम करत होतं आपल्याकरता करत. कळलं का नाही? का कळलं? काय कळलं? त्यांच्यावर कोणावर? बायकोवर जे प्रेम असते घरादारावर आपल्या करता त्यांच्या करता नाही, त्यांच्या करता नाही. घरावर घराकरता प्रेम नाही. आपले भाड्याने घरी येते तिथे प्रेम राहतं आणि ते सोडल्यावर मग कुठं प्रेम असतं? नाही. बायको आहे तोपर्यंत प्रेम आणि सोडचिट्टी घेतल्यावर मग कुठं प्रेम राहत? मग तिच्या करता प्रेम का आपल्या करताय? अशा रीतीने सर्वांच्या प्रीतीचा विषय जो आत्मा, सर्वांच्या प्रेमाचा विषय काय आहे? कोणी कोणावर प्रेम करत नाही, कोणी नाटकी आहे सगळं. चुकीचं आहे ते. स्वतः करता करतो, त्यांच्या करता नाही. म्हणून आत्माच तो आनंद रूप आहे आणि दुःखा भाव रूप तोच आहे. मग आत्म्याचा आनंद झाला की दुःखाचा अभाव होणारच. जसा कल्पित सर्पाचा अभाव रज्जुरूप असतो का नसतो, तसा कल्पित दुःखाचा अभाव आत्मारूप आहे. कल्पित पदार्थाचा अभाव अधिष्ठान रूपच असतो. ही गोष्ट तर प्रथम तरंगाच्या शेवटी सांगितलेली आहे. या एकंदर विचारावरून आत्मा आनंद स्वरूप आहे हे सिद्ध झालं. बाकी आनंद कुठेच नाही. न्यायमतामध्ये आनंद आत्म्याचा अनित्य असा एक गुण मानतात. न्यायमतात बरं का. आत्म्याच्या ठिकाणी आनंद नित्य नाही असं ते मानतात. कारण अनुकूल विषय आणि त्यांची साधने इंद्रिय त्यांच्यापासून आनंद उत्पन्न होतो. त्यांचे म्हणणे इंद्रिय आणि विषय हे प्रत्यक्ष आहे. म्हणून आनंद आत्म्याचा अनित्य गुण आहे, नित्य नाही. परंतु हे म्हणणं बरोबर आहे का? कारण विषयेंद्रिय संबंधा वाचूनही सुषुप्तीत आनंदाचं भान होतं. तिथं काही विषय नाही, इंद्रिय नाही, तरी आनंदाचं भान होत. मग कोणाचा आनंद येतो? आत्म्याचा. यावरून विषयेंद्रिय संबंधापासूनच आनंद गुण उत्पन्न होतो हे म्हणणं बरोबर. म्हणून आनंद स्वरूप आत्माच आहे हे सिद्ध झाले. कळलं? कळलं का? काय कळलं? म्हणून आनंदरूप आत्माच आहे हे सिद्ध झालं. एकंदर विचारावरून आत्मा सत चित आनंद रूप आहे. सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. हेडिंग 38. सच्चित आनंद हे भिन्न आहे की या काय, याबद्दल शंका वशा. आता तुम्ही सच्चित आनंद रूप आत्मा म्हटले, पण हे वेगळे वेगळे आहेत का? याबद्दल शंका वशा. शिष्य म्हणतो महाराज, आत्मा सद्रूप चिद्रूप आनंद रूप आहे. या म्हणण्याने सच्चित आनंद हे आत्म्याचे अवयव आहे झाले. डोकं लढवतो. आणि त्या अवयव भेदामुळे, मग आता अवयव म्हटलं वेगळे वेगळे असतात. आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद सिद्ध झाला. या शंकेचं समाधान सांगावे. श्रीगुरु म्हणतात, बाबाने सच्चित आनंद एकच आहे, परस्पराहून भिन्न नाही. जर हे आत्म्याचे गुण आहेत तर परस्पर भिन्न असते. ते आत्म्याचं स्वरूप आहे म्हणून भिन्न नाही.
गुण असते ते भिन्न असते. श्रोत्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्याकरता वेदाने आत्मा सच्चिदानंद रूप आहे म्हणून सांगितले. आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्याकरता वेदाने आत्मा सच्चिदानंद रूप आहे असं सांगितलं. श्रोत्याला जे काही ज्ञान आहे ते असताचं आहे, जडाचं आहे, दुःखाचं आहे. आले की ना, माणसाचं ज्ञान काहीच नाही. असत खोटं प्रपंच, शिवाय जड देहाचं आणि दुःखरूप पदार्थाचं. सगळे सुखरूप आहेत का पदार्थ दुःखरूप आहेत? दुःखरूप आहेत. आत्मा असद्रूप नाही. आत्मा असत आहे का? नाही. असं सांगण्याकरता सत शब्दाचा प्रयोग केला. असदाची व्यावृत्ती करण्याकरता सताचा प्रयोग. जड अप्रकाश रूप नाही असं सांगण्याकरता चित शब्दाचा प्रयोग. आणि म्हणून आत्मा सत आणि आनंद शब्दाचा प्रयोग केला. कशाकरता? की विलक्षण आहे. दुःखाहून आत्मा कसा आहे? विलक्षण, वेगळा आहे असं सांगण्याकरता आनंद शब्दाचा प्रयोग केलेला आहे. म्हणजे असत, जड आणि दुःख यांच्या व्यावृत्ती करता येते यांचा प्रयोग केला आहे सच्चित आनंद. पण उष्णता प्रकाशाहून किंवा प्रकाश उष्णतेहून भिन्न नाही. त्याप्रमाणे सच्चित आनंद हे परस्पराहून वेगळे एक रूपच आहे. तसा सच्चिदानंद रूप आत्मा आहे. शास्त्रात ब्रह्माचं लक्षणही सच्चिदानंद रूप सांगितलेलं आहे. सत चित आनंद. सत म्हणजे त्रिकालाबाधित, चित म्हणजे प्रकाश रूप आणि आनंद म्हणजे दुःख रहित आनंद स्वरूप. आणि म्हणून आत्मा ब्रह्मस्वरूपच आहे. आत्मा कसा आहे? ब्रह्मस्वरूप आहे. लक्षात. आणि ब्रह्म आत्मा आहे. आत्मा ब्रह्मस्वरूपच आहे आणि ब्रह्म आत्मा आहे असं कळालं तर परोक्ष ब्रह्म जातो. असं कळालं परोक्ष तो देव मी असेल का? परोक्ष ब्रह्म जातो. आपण आत्मा मितो स्वय आत्माराम मितो स्वय परब्रह्म. काय आत्मा ब्रह्मरूप कळाला तर आत्म्याची परिच्छिन्नता झाली. आत्मा ब्रह्मरूप आहे असं कळल्यावर आत्मा परिच्छिन्न मर्यादित आहे असं भ्रम जातो. तो व्यापक होतो. तो कसा होतो? व्यापक होतो. आणि आत्मा ब्रह्म आत्मा आहे असं कळलं तर परोक्ष भ्रम जातो. कळलं? तेव्हा अशा प्रकारे आत्मा ब्रह्मरूपच आहे आणि ब्रह्म आत्मा आहे असं कळालं म्हणजे परोक्ष ब्रह्म निघून जातो. तेव्हा धारणी सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव